नमस्कार मंडळी. हे आमची रिओ साहेब सकाळ सकाळी कुठं चाललायस? थांब जरा, तुला दणक देतो. पाहू नकोस. तर दररोज सकाळप्रमाणे दुकान उघडायला जात आहे चहाचा कप घेऊन. तर तुम्ही म्हणाल चहाचा कप घरात बसून पिणे सोडून इथं काय करायला काय? अहो साहेब, काय करायचं? काय उघडायचं एक टेन्शन असतं, मग चहा घेऊनच यावं लागतं. की आणि तुमचं काय मत आहे आमच्या ह्या ब्लॉगसाठी? काही जर सजेशन्स असतील तरी मला सांगत जावं, म्हणजे मला त्या हिशोबानं काम पुढं चालू ठेवायला बरं. दररोज सकाळ सकाळी दुकान उघडणं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग असते माझ्यासाठी. हे बघा उघडलेला आहे. आता लाईटी बंद करायच्या बाहेरच्या. खटका ऑफ, लाईटी बंद, सगळं व्यवस्थित आहे. बाकी आणि काय म्हणताय मंडळी? ही माझी वर्किंग प्लेस. मालक पण आपण, कामगार पण आपण, सगळं आपणच करायचं. चला चेक करा व्यवस्थित. फ्रीज बंद नाही, फ्रीज बंद करा. ओके, सगळं आहे व्यवस्थित. ओके, तर टाइम आपला झालेला आहे. तर काम बाकीचं आवरायचं. बाकी आणि मंडळी कसं आहात? तुम्हाला आणि काही व्हिडिओजमधनं माझ्याकडे जाणून घ्यायचं असेल किंवा काय समजून घ्यायचं असेल तर मला विचारू सुद्धा शकता किंवा मला सजेस्ट करू शकता की तुम्ही ह्याच्याबद्दल किंवा आणि कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन्स हवे असतील. जसं माझं सुपर मार्केट आहे, तर सुपर मार्केट रिलेटेड तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे, माल कसा घ्यायचा, कुणाला विकायचा, कस्टमर कसं आपण मिळवायचं किंवा प्रोडक्ट्स कुठनं आणायचे, काय करायचं, त्यांना पॅकेजिंग कसं करायचं, किती करायचं, ह्या बारक्या सारख्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगायला तयार आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती वस्तू जाणून घ्यायची आहे माझ्याकडनं. आता तुम्हाला प्रोडक्ट कुठनं घ्यायचं, काय घ्यायचं, किती पर्सेंट प्रोडक्ट आपण जाऊन आणायला लागतात, किती पर्सेंट प्रोडक्ट्स आपल्याला येतात, मोस्टली आपण काय केलं पाहिजे प्रोडक्ट्स अवेलेबल करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. फक्त कधी ज्यावेळी तुम्ही मला सपोर्ट करशील, लाईक करशील, सबस्क्राईब करशील, माझे रीच वाढवशील, लोकांचे वेगवेगळे मला कमेंट्स येतील, त्यांनी मला विचारतील की काय करायला पाहिजे काय नाही. ही गोष्ट तवाच होईल जेव्हा तुम्ही लाईक सबस्क्राईब करशील, तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या बाकीच्या सर्व जणांना सजेस्ट करशील. आणि हे आपला सर्व माल तुम्हाला खरंच जाणून घ्यायचा असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला माझ्या सर्व गोष्टी दररोज थोड्या करून आपण समजून घेऊ कसं चालवायचं असतं, काय चालवायचं असतं. मी काय प्रोफेशनल नाही की मी तुम्हाला एकदम सांगेन. माझ्या आयुष्याच्या अनुभवातनं मी तुम्हाला ते सांगतोय की कसं चालवायचं, ना की मी एक झालेला आहे, मान्य आहे मला, पण शेवटी अनुभव हाच माणसाचा गुरु असतो, बाकी कोण नाही. दररोजची सुरुवात आपली बघण्यात, सगळं समजून घेण्यात, परत माल लावण्यात ह्यातच जातो. आता आपलं काम आहे सगळ्यात पहिला साफसफाई करणं. सगळ्यात महत्त्वाचं असतं की दुकानात आल्यावर साफसफाई करून पूर्ण व्यवस्थित स्वच्छ ठेवणं. हे आमचं गोडाऊन आहे, तिथं आम्ही पॅकेजिंग आणि बाकीच्या सर्व गोष्टी करतो. तर काय तुम्हाला हळूहळू कळतच जाईल कोणत्या पद्धतीनं आपण पॅकेजिंग आणि कसं काय करतोय, आपलं मटेरियल अवेलेबल कसं करतो, कसं लावला जातो, डिस्प्ले कसा केला जातो, ह्या सर्व गोष्टी मेंटेन होतात. ह्याच गोष्टींवरती सुपर मार्केट कधीही रन करत असतं. मॅक्झिमम प्रोडक्ट्स तुमच्या रन असू दे, चालेल, काय हरकत नाही, पण प्रोडक्ट डिस्प्लेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही सुटसुटीत व्यवस्थित डिस्प्ले करशील तेवढंच जास्त लवकर तुमचा माल उठला जाईल. बघा इथं चालू आहे. ते डबा नाही आपलं पॅकेटच चांगलं आहे रे, 20 रुपयाला. आमच्या मम्मीला डबाच पाहिजे. अरे बापरे, नाही रे डबा, मग पलीकडं चिनूकडं ते बंद आहे. बंद आहे. होय, काय झाले आज उघडलं नाही. आज कसं काय बंद आहे? नसते पण त्याचं घरी कायम चालू असते घरी. होय काय विषय? हां, तर आपला विषय राहिलेला सागर कोडक कोणत्या पद्धतीनं आता लुटून धावणार आहेत आपल्याला. सो फायनली आपण बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे, लुटून बिटून सगळं काढून आता महत्त्वाचं काम राहिलेलं आहे देवपूजा. कधीही सुरुवात दुकानाची पूजेपासून किंवा तुम्ही ज्यानंतर आपली पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही बघू शकता एक देवपूजा झालेली आहे.
आमच्या दुकानात आलेले नवीन माणसं यांना सारखं दररोज चिप्स लागतात, दररोज चिप्स मागतात. दररोज चिप्स हवे तुम्हाला? बर, नाही दिलं तर नाही देणार मी. हे धर. ओके, बाय बेबी. हाय तर म्हण, हाय म्हणा हाय. बाकी आणि काय म्हणताय मंडळी? आता बाकीचं सगळं झालेलं आहे. अशा तऱ्हेने एक छोटंसं काम आहे, ते एक आवरतो आणि तुम्हाला लगेच झाली देवपूजा सगळी. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला की आपण इथं काय काय विचारू शकता. तुम्हाला जे प्रश्न आहेत सुपर मार्केट रिलेटेड म्हणा किंवा आणि कुठल्या गोष्टी रिलेटेड सुपर मार्केटच्या बाहेरचे, म्हणजे अजून कोणते बिझनेसेस करू शकतो, हे करू शकतो, तर ते सुद्धा तुम्हाला मी विस्तारली सांगेन. नॉर्मली कसं चालू करायचं, अमाऊंट किती होईल, की कुठनं कसा बजेट उचलायचा, किंवा आपण आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत, लोन अप्रूव्हल करून घ्यायचे किंवा लोन मिळवायचे, कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या बिझनेसला किती कर्ज लागेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी निवांत सांगेन. फक्त कसं असतं की एक लक्षात ठेवा, धंदा करायचा म्हणजे एका दिवसात राजा होणं नाही. धंदा करणं म्हणजे पूर्ण आपलं आयुष्य असं म्हणू शकता, किंवा आपली पिढी धंदा करून मोठं कर हळूहळू वाढवण्याचे असतं. आणि त्याच्यानंतर जी पिढी येते ती कमवते. आपलं काम आहे धंद्याला सेट करणं. बाकी काय एवढं धंद्यामध्ये एवढं अवघड काही नसतं. हां, प्रॉब्लेम एवढा आहे की त्यामध्ये चॅलेंजेस खूप असतात. काही लोक अर्ध्यातनं सोडून पळून जातात. मी पळून जाणं म्हणतोय त्यांना. त्याचं मागचं कारण असं आहे की लोक त्यांनी म्हणतात की आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम होते, हे होते, ते होते. प्रॉब्लेम्स सगळ्यांना असतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही धंद्याला जेवढा टाईम देशील, जेवढं तुम्ही धंद्यामध्ये लक्ष देशील, तेवढा धंदा तुम्हाला सपोर्ट करेल, असं माझं मत आहे वैयक्तिक. मी म्हणत नाही की जग असं म्हणेल. जगांचं आपापलं मत आहे, ते आपापल्या मताने चालतात किंवा ते आपल्या पद्धतीने हे करतात, मोठे होतात. माझं पद्धत एकच आहे, मेहनत करा, पैसा कमवा. कारण जेवढी मेहनत मी करीन तेवढा पैसा मी कमवत चाललो आहे. आता मी काय एवढा मोठा दुकानदार पण नाही की मी 100% सांगेन की मी एकदम मोठा झालो, पण मी सुरुवात तर केली आहे. कुठं आज मी सुरुवात केली आहे, येणाऱ्या माझ्या भविष्यासाठी ती सुरुवात मला गॅरंटी आहे की पूर्णपणे मी अचीव करेन. जर अशाच ब्लॉगसाठी तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल माझ्याकडनं, किंवा माझ्या कस्टमर्स कसे येतात, त्यांना अट्रॅक्ट कसं करतो, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ पुढं पाठवा, जेणेकरून लोकांची रीच जास्त वाढेल. आणि लोक जेवढे आपल्याला कनेक्ट होतील तेवढंच मी अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओज बनवायला चालू करेन. तुम्हाला सांगेन मी कशा पद्धतीने करायचे. तर थँक्यू. चला मग आता मी येतो, उद्या भेटू. आणि काय तुम्हाला वाटत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. तुमची काय प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल माझ्याकडे, माझ्या लाईफच्या रिलेटेडसुद्धा तुम्हाला काय माहिती हवी असेल, का मी ब्लॉग चालू केल्यात, तर प्लीज मला सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा, विचारा की काय प्रॉब्लेम आहेत. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला काय आवडत नसेल किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड किंवा आणि कसले इश्यूज असतील तेसुद्धा सांगा मला. म्हणजे ते जे मी प्रॉब्लेम्स असतील ते मी सॉल्व करीन. हां, जरा थोडासा माझ्या बॅकग्राऊंड म्हणजे गाड्यांचा आणि तुम्हाला ह्याचा आवाज येत असेल, कारण मी न्यू यूट्यूबर आहे. माझ्याकडे ते म्हणजे इक्विपमेंट्स नाही आहे. मी माझ्या जे अवेलेबल आहेत इक्विपमेंट्स म्हणा किंवा जे मोबाईल आहे माझ्याकडे, त्याच्यावरती मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला सांगालो आहे. तर थँक्यू. चला भेटू आपण परत.